कुठलंही काम वासात येतं, तर तसं नको वाटलं तेव्हा ते योग्य नाही. आणि जर आवश्यकता भासल्यास आपण जे आपले सुरक्षा कर्मचारी आहेत त्याच्यापैकी एखादी जर आवश्यकता कोणी मागणी केलीच तर मग त्याचा विचार आपण भविष्यात करू. जे आपल्याकडे आहे नाही नाही द्यायचं मी म्हटलं नाही कुठंच. मी जर कोणी परत एकदा मागणी केली तर त्याचा विचार करू असं म्हटलं. एकाने केली तर सगळेच करतात ना. मागणी केली तर ती ग्राह्य करायची का नाही किंवा पुढच्या काळात करायची का नाही प्रश्न आहे. आणि 2-2ची गरज पडत नाही. समजा गरज पडली तर एखाद्या होऊन जाऊ शकतं. प्रस्ताव कोणी नक्की दिला होता सुरक्षा विभागात? सुरक्षा विभागाकडून आलेला ठराव होता. त्यांच्याकडे कोणी ते नाही मागणी कोणी केली होती? मागणीचा त्यांच्याकडून उल्लेखच नाही घेतला किंवा माहिती नाही घेतली मागणीची. पण स्टँडिंग आणि बाळासाहेबांनी मागणी केल्याचं पत्र आहे असं ठरावातच म्हणलं. काय 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 स्टँडिंग मागणीनुसार प्रशांत शितोळेंनी तुमच्या तिघांच्या सह्या घेऊन पत्र दिलं आणि मग तिकडून तो प्रस्ताव आला. मग तो सुरक्षा रक्षकाचा होता. तो कुठं मेस्कोची माणसं द्यावी असा नव्हता. हॅलो. आणि सुरक्षा रक्षक जे आहे ते बाबा महापालिकेचे असले तर ते वेगळा पार्ट होतो. ते लोक नको असं. आणि ज्या ठिकाणी 2-2, 3-3ची अशी मागणी होती ती ग्राह्य नाही करावी की 3-3 लोक शिफ्ट व्हायची काही गरज नाही. कार्यालयीन कामकाजाच्या काळामध्ये जर गर्दी असली भासलीच गर्दी तर त्या काळासाठी त्या कॅबिन समोर ती योग्य आहेत. मग तिथं करता येईल जर करायची असेल तर. आणि ऑलरेडी फ्लोअरवरती असतातच त्याच्यामुळे ते तसं मॅनेज करता येऊ शकतं की यांनी या कॅबिन त्या कॅबिन गर्दीच्या अनुषंगाने. कोणते कोणते विषय मंजूर झाले कोणते नामंजूर झाले? मागच्या वेळेस काही आम्ही पहिले 2-3 जे विषय 1, 2, 3, 4, 5, 6 हे विषय मागच्या अजेंड्यात पण नाम हे तहकूब ठेवले ते परत तहकूबच ठेवलेले आहेत. त्याच्या पाठीमाग प्रामुख्याने मेट्रोचा विषय आहे. अजून देखील समाधानकारक मेट्रोने काम करून दिलं असं वाटत नाही. त्याच्यामुळे ते पुनश्च एकदा तहकूब ठेवलेलं आहे. किती कोटी ते? 50 कोटी त्यांना जे मेट्रोला द्यायचे. आणि उद्या किंवा परवा येणाऱ्या 2 दिवसात मेट्रोच्या वरिष्ठांना आम्ही लेखी निवेदन देखील देणार आहे किंवा तुम्ही ते त्वरित आमचं ते राहिलेलं काम आहे ते लवकरात लवकर पूर्ण करून द्यावं. 60 कोटीच्या विषयावर काय झालं? अहवाल देणार होते ना इथंच 60 कोटी. आज ना ते त्या दिवशी जनरल बॉडी डिक्लेअर केलं त्यांनी की 2-3 दिवसांमध्ये देणार आहे म्हणून. त्याला आता 3 दिवस पूर्ण होऊन गेलेले आहेत. आणि आज नेमकं मीटिंग चालू व्हायच्या वेळेस जायच्या वेळेस ते एकच टायमिंग झाला. बाकी विषय चालू असताना 1-2 विषयाचे ते लवकर गेल्यामुळे विचारता नाही आलं. आता उद्या सकाळी पुन्हा एकदा काल मी स्मरणपत्र दिलंय परत एकदा उद्या विचारणार आहे. तुम्ही पण वेळ काढूपणा करता ते पण वेळ काढूपणा करता. मी तर लेखी देतोय वेळ काढूपणा म्हणताच येणार नाही. अहवाल दिला तरी तुम्ही मागत नाहीये म्हणून नाही अहवाल चौकशी समितीने कालच सांगितलं की स्टँडिंग सुरू होण्याआधीच अहवाल जो आहे तो आयुक्तांकडे सादर केला. मग तोच आता लेखी मागून घेऊ ना आज आपण. आज ज्यावेळेस आम्ही मागणी आमच्याकडे तर तो आला ना. तुम्ही काल दिलं ना? हो दिलं ना. आता परवा जनरल बॉडी आहेच. 15 तारखेला जनरल बॉडी आहे. जनरल बॉडी मध्येच त्यांनी घोषित केलं होतं की 2-3 दिवसामध्ये देणार आहे. त्याच्यामुळे बाकीचे पण पदाधिकारी सगळ्यांचं म्हणणे आलं की बाबा जर नाही दिलं तर आपल्याला तेच एकदा जनरल बॉडी मध्ये परत एकदा बोलताय की तुम्ही मागच्या वेळेस सांगितलं माध्यमांपर्यंत तो अहवाल यावा किंवा पोहोचावा. माध्यमांनी चांगल्या पद्धतीने ते उघड केल्यामुळं आज सगळा जो खरा चेहरा आहे अशा व्यक्तींचा तो पुढे बाहेर आलेला आहे. त्याच्यामुळे उलट आता तो बाहेर माध्यमांपर्यंत हा तर पोहोचलाच पाहिजे. पण आज जर जनरल बॉडी लाईव्ह केली तर 128 नगरसेवकांच्या पाठीमागे 50 लाख लोकसंख्येचं आपलं शहर आहे. अख्ख्या शहरातल्या लोकांपर्यंत हा कळावा ही माझी इच्छा आहे. किंवा भाषे पण काही गोष्टी चुकीच्या घडतात. दैनंदिन जीवनामध्ये लोक असल्या लोकांपासून सावध राहतील. 31-32चा एक विषय त्याच्यामध्ये त्याला मुदत वाढ आपण जे बचत गट आहे त्याच्यातून बचत गटाला देणार होतो ते ओपन झालेला असून त्याला मुदत वाढ काय ओपन झालंय? टेंडर ओपन झालेलं टेंडर करू शकता. पाईपलाईन टाकण्याचा विषय 31 नंबर किती क्रमांक? 1 मुदत वाढ
पुढे उपयोग करून स्वतंत्र करून मला पण हिंदी करायचं. ती 4 महिन्याची जी मुदत वाढ तुम्हाला जी दिसतीये हा. ती अख्खी रक्कम निविदा प्रक्रिया त्याची झालेली नव्हती. निविदा प्रक्रिया त्वरित करायला लावलेली आहे आणि ती काय कुठल्याही पद्धतीने आता 1 महिना त्याच्यातला 4 महिन्यामधलं संपलेला सुद्धा आहे. राहिले 3 महिने. त्या 3 महिन्यामध्ये पण एकच महिन्यात जर त्याची निविदा निघाली तर तिथं खाली एक पॉईंट टाकून ठेवलाय की निविदेचे अंतिम कामकाज होईपर्यंत जे पहिलं होईल ते जर उद्या निविदा प्रसिद्ध लवकर झाली तर निविदेनुसार काम होईल आणि जर नाही झाली तर ह्या मुदतवाढीनुसार. मुदतवाढ काय 6 महिने किंवा वर्षभराची नाहीये. ती त्यांनी ते उलट काम होतं प्रशासनाचं लवकर निविदा करायची. ते लवकर निविदा नव्हती केली त्या कारणाने ते मंजूर केलेले. अंगणवाडीला जे आपण साहित्य देणार आहे त्याच्यामध्ये काय काय आहे? कुठल्या अंगणवाडी कुठला विषय? 38 नंबर. विशेष आहे 38 नंबर किट जे देण्यात आलं ते कशा संदर्भात आहे? त्याच्यामध्ये काय काय आहे? लेखन साहित्य आहे त्याच्यामध्ये. लेखन साहित्यांची खरेदीसाठी आहे तो. बालवाडीमध्ये म्हणजे लेखन साहित्याला जे जे लागत असेल तर ते आता त्याचं पूर्ण जे स्पेसिफिकेशन आहे पॅड किंवा काय काय असतील ना त्या सगळ्या गोष्टींची तुम्हाला व्यवस्थित रीतसर त्यांच्याकडून लेखी माहिती घेऊन पोचवायची व्यवस्था करायला होतो. हो झाला ना. हो 15 नंबरचा जो विषय जो आहे ना तो फक्त आम्ही मान्यता देऊन पुढे पाठवलेला आहे. हा धोरणात्मक निर्णय आहे. त्याच्यामुळं जीबीने हा ठराव मान्य करायचा का नाही तो पूर्ण जीबीचा अधिकार आहे. आमच्याकडे फक्त शिफारस आलेली होती किंवा तुम्ही हा विषय मान्य करून ह्याच्याकडे पाठवावा आणि हे डॉक्युमेंट प्रशासनाचं असल्या कारणाने आम्ही याच्यावरती कुठला तरी निर्णय घेणं हो हो त्याच्यामुळे तो आम्ही वरिष्ठ बॉडीला 128 नगर चर्चा नाही झाली पण मी स्वतः सांगितलं बाकीचे चर्चा किंवा हा प्रशासनाची मान्यता असलेला विषय आणि आपण जीबीला पाठवलेला आहे. फक्त शिफारस आहे आमच्याकडून स्थायी समितीची याची शिफारस असल्याचा विषय आहे. मग ते अंतिम शिफारसीला मान्यता हा काय कुठला सदस्य ठराव नाही आहे. कुठली तरी संस्था असेल त्या संस्थेचा तो विषय आहे. मग आता ते पूर्णपणे जनरल बॉडीला अधिकार आहे की हे धोरणात्मक आहे ते की करायचंय नाही करायचंय आणि एका ठिकाणी करायचंय कसं म्हणजे आता इथून पाठीमागे झालेत कसे काय झाले ते सगळं जनरल बॉडीला पूर्ण अधिकार आहे. कोणाला प्रशासनाला माहिती विचारल्यानंतर त्यांनी सांगितलं की बाबा मोक्याची जागा आपण एवढा मोठा रिझर्वेशन हा हा मग आता त्याच्यासाठीच ना आता आमच्याकडे जेवढे जनरल बॉडी स्टँडिंगला जवळच विषय आला होता त्या विषय जर तुम्ही नीट वाचला असेल तर तुमच्याला लगेच लक्षात येऊन जाईल की आमच्याकडे हा फक्त शिफारस करायची अशी मान्यता स्टँड ह्याला पाठवा जनरल बॉडीला पाठवा असा तो विषय आलेला आहे. मी जनरल बॉडी मध्ये पण आहे आणि हा मग तो जीबीला मान्य करायचा का नाही करायचा हा पूर्णपणे खाजगीकरणासाठी कसा येणार विषय माहिती का स्थायी समितीकडून आलेले प्रस्ताव हा तसं नाही ना. प्रशासनाने ठेवलेला शाही समितीकडून ज्यावेळेस विषय एखादा जातो त्यावेळेस एखादा जर आम्ही शिफारस केलेली असेल तर तो तसा नावासकट जातो की स्थायी समितीमध्ये कुणी या विषयाला सूचक होतं कोण अनुमोदक होतं कोण आणि कुणी मान्य करून हा पुढे पाठवलेला आहे. याच्यामध्ये आमच्याकडून काय गल्लत होऊ नये की बाबा उद्या तिथल्या भागातल्या लोकांना जर तिथे शाळा हवी असेल आणि त्यांना जर अशा संस्थेची हवी असेल तर आमच्याकडून ती गल्लत होऊ नये म्हणून हा त्याच्यासाठीच तुमचा मुद्दा जो आहे ना व्हॅलिड हा एका माणसांनी निर्णय घेण्यासारखा नाही हा सर्व लोकहिताचा विचार करण्यासाठीच तुमच्याकडे तिजोरी जागा दिली आहे. बरोबर. लोकहिताचा विचार करून तुम्हाला असं वाटतं नाही का की हे खाजगीकरण आज त्या ठिकाणी नामंजूर करावं शिफारस देऊ नये नंतर जीबी घेलीच की काय नाही सांगतो ना मी तुम्हाला तेच सांगतो की ज्या वेळेस तुम्ही ज्या पद्धतीने म्हणले की चाव्या आमच्याकडे दिलेल्या आहेत तर निश्चितपणे आता ह्याच्यामध्ये 2 पॉईंट आहेत. ह्याच्यामध्ये ती संस्था 7 करोड रुपये महापालिकेला भरणार आहे 30 वर्षासाठी
असा तो आलेला ठराव आहे. आता जर उद्या मी तो ठराव नाही मंजूर केला आणि जर उद्या असंच जर म्हटलं गेलं कुणाकडून की तुम्हाला जर संस्थेला 7 कोटी रुपये येत होते तर तुम्ही हा ठराव का नाही मंजूर केला, त्याच्यामुळे तसं कुठंही स्टँडिंगला गालबोट न लागता, ह्याच्यामध्ये स्टँडिंगला खर्च करायचा नाहीये, त्याच्यामुळं इथं गालबोट न लागता हा विषय जनरल बॉडीने एकमताने ठरवावा. जनरल बॉडीमध्ये विरोधी पक्ष नेते असतील, गटनेते असतील, पक्ष नेते असतील, सगळ्या पक्षाचे सगळे सदस्य असतील आणि सगळ्यांनी मिळून ठरवला. त्यावेळेस मी पण तिथं असेल, त्यावेळेस माझं काय वैयक्तिक मत आहे हे देखील मी तिथं मांडू शकतो आणि संघमताने शहरामध्ये हा विषय केला पाहिजे का नाही हा तिथं ठरून जाईल. चेअरमन 33 नंबरचा विषय आहे. हम्म. तिथं आमदार निधीतून काम होत आहे. आता बोर्ड लागले की हम्म. आमदार निधीतून जर विचारांचं काम सुरू आहे म्हणून आणि त्याच्यामध्ये विषय घेतलाय आणि त्याच्यामध्ये 41% कमी इदारांनी असं म्हटलं गेलं. मग ते मटेरियल कसं वापरणार आहे असं इतक्या स्वतः. आता आमदार निधी हा पार्ट वेगळा आहे आणि महापालिकेचा निधी हा पार्ट वेगळा आहे. आमदार निधी असो किंवा महापालिकेचा निधी असो याच्यावरती मॉनिटरिंग हा पूर्णपणे महापालिकेचे अधिकारी आणि जेही करतात. आता तुम्ही जर हा बघितला तर आमदार निधीचा जो हा जरी त्या निधीतून जरी हे काम होणार असेल तरी हे देखील 41% बिलो आहे आणि त्याच्याच पुढे तुम्ही गेले 57-58 नंबरच्या आसपास दुसरे जे टेंडर्स आहेत तर ते सुद्धा महापालिकेच्या निधीतून आहेत, ते सुद्धा 41%च्या आसपास बिलो आले. आता हा बिलो हा क्रायटेरिया मुळात आम्हालाच पटत नाही की एवढ्या बिलो पर्यंत खाली कोण जाऊन कशा पद्धतीने काम करू शकतो. तर त्यासाठी स्पेशली त्याच्यावरती काही संस्था अपॉइंट केलेल्या जरी असल्या मागच्या काळामध्ये तरी देखील आम्ही अशा कमिशनर साहेबांना सूचना दिल्यात की अशा बिलो असलेल्या कामांची क्वालिटीची जबाबदारी फक्त त्या संस्थेच्याच नाही तर आपल्या ज्युनियर इंजिनियर, डेप्युटी आणि एक्झिक्युटिव्ह यांच्या देखील जबाबदारी आहे.